सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मालमत्तेविरोधातील गुन्ह्यावर कारवाई करत जबरदस्ती चोरी आणि घरफोडी करणाऱ्या एका आरोपीस अटक करून 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीकडून 80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विशाल गारवेल पवार, वय वर्ष 23, राहणारा दुधाळ बस्ती, जत, जिल्हा सांगली असे आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी मालमत्तेविरोधातील गुन्हे उघड करण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चोरी करणारा संशयित इसम जत ते घाडगेवाडी रोड परिसरात मोटरसायकलवर फिरत आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून 32 एकर प्लॉटिंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयितरित्या थांबलेल्या युवकास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्याची पंचासमक्ष झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडून 30,000 रुपये रोख रक्कम मिळून आली. अधिक चौकशीत विशाल पवार याने आपल्या साथीदारासह जिरगाळ येथे घरफोडी करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरल्याची, तसेच तेल्याळ येथे एका वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची कबुली दिली. चोरीतील दागिने विकून मिळालेल्या रकमेतून त्याच्याकडे 30,000 रुपये असल्याचे त्याने सांगितले. या कारवाईत पोलिसांनी 50,000 रुपये किमतीची हिरो पॅशन प्रो मोटरसायकल आणि 30,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न झाले असून त्यांचा शोध पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्यासह अमित परीट, नागेश खरात, सोमनाथ गुंडे, संदीप नलावडे, सागर लवटे, अनिल कोळेकर, अमर नरळे, अमीर शाह फकीर, मच्छिंद्र बर्डे, दरिबा बंडकर, सतीश माने, सागर टिंगरे, प्रकाश पाटील, विक्रम खोत, केरबा चव्हाण तसेच सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे यांनी पार पाडली. तर पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहे.